नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या कॅलेंडर इयर म्हणजे कॅलेंडर इयर 2025 मध्ये टोटल किती पर्सेंटचे आर-बी-आयने रेट कट केले आहे ते आपण बघणार आहोत. तसेच मित्रांनो, आर-बी-आयने हे जे रेट कट केले आहे या कॅलेंडर इयर 2025 मध्ये या मुळे आपण कोणत्या सेक्टरच्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, या हा जो रेट कट होतो याचा इम्पॅक्ट आपल्याला लगेच पाहायला मिळत नाही, तर हा जो रेट कट होतो याचा इम्पॅक्ट आपल्याला काही वर्षानंतर पाहायला मिळतो. तर चला बघूया या कॅलेंडर इयर 2025 मध्ये टोटल किती पर्सेंटचे आर-बी-आयने रेट कट केले आहे. तसेच या रेट कटमुळे आपण कोणकोणत्या सेक्टरच्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाणून घेऊया. आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच मी क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त स्टडी पर्पज आणि इन्फॉर्मेशन पर्पज करिता बनवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आर-बी-आयची मीटिंग झाली होती 7 फेब्रुवारी 2025ला. आणि मित्रांनो, त्यामध्ये आर-बी-आयने 0.25%चा रेट कट केला होता. आपण येथे बघू शकतो 6.50%ने 6.25%. नंतर मित्रांनो, नेक्स्ट आर-बी-आयची मीटिंग झाली होती 9 एप्रिल 2025ला. आणि मित्रांनो, यामध्ये देखील आर-बी-आयने 0.25%चा रेट कट केला होता. इथे आपण रेट बघू शकतो 6.25%ने 6%. तसेच मित्रांनो, नेक्स्ट आर-बी-आयची मीटिंग झाली होती 6 जून 2025ला. आणि मित्रांनो, या एम-पी-सी मीटिंगमध्ये डायरेक्ट 0.50%चा रेट कट झाला होता. इथे आपण रेट बघू शकतो 6%ने डायरेक्ट 5.5%. नंतर मित्रांनो, नेक्स्ट मीटिंग झाली होती 6 ऑगस्ट 2025ला. आणि मित्रांनो, यामध्ये रेट बिलकुल अनचेंज होता 5.50%, 5.50%. नंतर मित्रांनो, नेक्स्ट एम-पी-सी मीटिंग झाली होती 1 ऑक्टोबर 2025ला. आणि इथे देखील रेट अनचेंज होता 5.50%, 5.50%. आणि मित्रांनो, आता या कॅलेंडर इयर म्हणजे 2025 या कॅलेंडर इयरची शेवटची एम-पी-सी मीटिंग काल म्हणजे 5 डिसेंबर 2025ला झाली आहे. आणि मित्रांनो, इथे सुद्धा 0.25%चा रेट कट झाला आहे. आणि मित्रांनो, रेट आपण इथे बघू शकतो 5.50%ने 5.25%. म्हणजे या कॅलेंडर इयर 2025 मध्ये टोटल 1.25%चे रेट कट झाले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की या रेट कट झाल्यामुळे आपण कोणत्या सेक्टरच्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तर मित्रांनो, यामुळे आपण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरला स्टडी करू शकतो. यामध्ये आपण एच-डी-एफ-सी बँक लिमिटेड, आय-सी-आय-सी-आय बँक लिमिटेड, एस-बी-आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, तसेच बँक ऑफ बडोदा अशा काही कंपन्यांना आपण स्टडी करू शकतो या अपडेटमुळे. तसेच मित्रांनो, आपण रिअल इस्टेट सेक्टरच्या कंपन्यांना देखील या अपडेटमुळे स्टडी करू शकतो, जसे की डी-एल-एफ, लोधा, प्रेस्टिज इस्टेट, गोदरेज प्रॉपर्टीज. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर या अपडेटमुळे आपण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या कंपन्यांना देखील स्टडी करू शकतो, जसे की एल-एन-टी म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, तसेच पी-एस-यू
कंपनी NBCC इंडिया लिमिटेड, तसेच RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड, तसेच IRB इन्फ्रा. तसेच जर आपण पुढे बघितले तर या अपडेटमुळे आपण ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्यांना देखील स्टडी करू शकतो, जसे की मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, TVS मोटर. असे आपण ऑटोमोबाईल सेक्टरच्या खूप साऱ्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तसेच जर आपण पुढे बघितले तर या रेट कटच्या अपडेटमुळे आपण NBFC कंपन्यांना देखील स्टडी करू शकतो, जसे की बजाज फायनान्स लिमिटेड, तसेच मुकेश अंबानीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, PFC, तसेच REC लिमिटेड, तसेच इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. तसेच या रेट कटच्या अपडेटमुळे आपण FMCG अँड कन्झ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या कंपन्यांना देखील स्टडी करू शकतो, जसे की हिंदुस्तान युनिलिव्हर, डीमार्ट, ज्याचे नाव आहे ॲव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड. तसेच आपण या अपडेटमुळे वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. तसेच आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील या अपडेटमुळे स्टडी करू शकतो. तसेच या अपडेटमुळे आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की या पूर्ण कॅलेंडर इयर 2025 मध्ये जे RBIचे MPC मीटिंग झाल्या आहे, त्यामध्ये टोटल 1.25% रेट कट झाले आहे. आणि मित्रांनो, या रेट कटचा येणाऱ्या अपकमिंग इयरमध्ये कोणत्या सेक्टरला बेनिफिट मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच आपण या अपडेटमुळे कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.